माइंडफुल म्युझिक अश्विनीचा तुम्हा सर्वांना नमस्कार. माझ्या आवारी आज तुम्हाला सांडग्याची भाजी करून दाखवित आहेत. त्यांच्या ना हाताला फार चव आहे. भाज्या, स्वीट्स, मसाले फार छान बनवतात. 2 वाटी सांडगे घ्यावेत. 2 वाटी तूर डाळ घ्यावी. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 2 कांदे घ्यावेत. बारीक चिरून घ्यावेत. आलं लसूण पेस्ट, हिंग, तिखट, मीठ व थोडीशी साखर. सांडगे थोडेसे तेल टाकून चांगलं परतून घ्यावेत. 2.5 वाटी पाणी घालून त्यामध्ये तूर डाळ शिजायला ठेवावी आणि लगेचच आपण भाजलेले सांडगे त्यामध्ये शिजण्यासाठी घालून टाकावेत व तसेच थोडंसं तेल व हळदही घालावी आणि छान शिजवून घ्यावेत. 10 मिनिटात म्हणजे दोन्हीही व्यवस्थित शिजतील. मधून मधून ना थोडंसं असं हलवायचं. दोन्ही घटक छान शिजल्यानंतर असं निथळून घ्यायचं. त्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे टाकायचं. त्यानंतर मोहरी तडतडल्यानंतरच जिरे टाकायचे असतात व नंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पावडर व कांदा, आलं लसूण पेस्ट सर्व काही घालायचं आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. सारखं हलवत राहायचं, जळू द्यायचं नाही अजिबात, नाहीतर टेस्टच जाते. 3 ते 4 मिनिट तरी छान परतायला लागतात आपल्याला. नंतर मीठ, तिखट, थोडीशी साखर घालून छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर डाळ आणि सांडगे मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचं. झाली आपली सांडग्यांची भाजी तयार. तुम्हाला मी ना सांडग्यांची रेसिपी सांगते. सर्व मिळतील ते 1 वाटी डाळी घेऊन त्यामध्ये 2-2 चमचे जिरे, मिरे घालून जाडसर दळून आणणे. नंतर त्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा साखर, चवीपुरते मीठ, हिंग घालून पाणी घालून घट्ट मळून घेणे व बोटाने कणिक तोडत छान वाळविणे. आपण हे चपाती व भाकरी दोन्ही बरोबर खाऊ शकता. टम्म फुगलेली चपाती असेल तर मजाच काही निराळीच असते. तर तुम्ही पण करून बघा सांडग्यांची भाजी. रेसिपी आवडली असेल तर कमेंटही करा.